वर्ल्ड कप क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे ड्राय फिशची सुकटवणी। त्यासाठी पॅनमध्ये तेल घातले, मिरची, लसूण, कढीपत्ता असं आपण त्याच्यात छान परतून घ्यायचे। आणि ही तयारी करण्याच्या आधी मी तुम्हाला आधीच असं दाखवलं होतं ना की आपण कुठलीही ड्राय फिश असेल ना तर त्याला आधी भाजून घ्यायचं आणि पाण्यात घालून ठेवायचं, म्हणजे ते पोटाला बाधत नाही। असं मी आता इथे फोडणी देऊन घेतली आहे। आणि आता आपण इथे कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घालून त्याला परतणार आहोत। एक वाफ काढूया त्याला व्यवस्थित आणि मग आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी यामध्ये 4 वांगी घेतलेली आणि 1 बटाटा, 4 वांगी उभी चिरायची आणि त्यांना पाण्यात घालून ठेवली होती। अशी आपण ह्यांना चिरून घ्यायची आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला की आपण वांग, बटाटा आणि जी सुकटवणी आपण पाण्यात घालून ठेवली होती कोलिम, त्याला मी इथे यामध्ये पॅनमध्ये घालून घेतले। याला कर्दी असं पण म्हणतात। आले लसूणची पेस्ट आणि आपण आता ह्याला परतून घेऊया। छान एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याला मिक्स करून घेतलं की यालाही आपण एक 5 मिनिटं वाफ घेणार आहोत। असं आता 5 मिनिटं झाली आहेत वाफ देऊन। तर आता मी इथे हळद, मसाला आणि मीठ घालून आपण याला परतून घ्यायचं। हे परतून झालं की आपण यामध्ये पाणी घालायचं। मी कोथिंबीर पण घातली आहे थोडीशी शिजण्यासाठी आणि मीठही। हे दोन्ही आपण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आलं, लसूण, हळद, मसाला हे सर्व एकजीव होईल। आणि मग ह्याच्यामध्ये 5 कप पाणी ओतायचे। मी उकळतं पाणी ओतलं होतं, म्हणजे आपण पाणी गरम करायचं आहे आणि ते पाणी यामध्ये ओतायचे आणि आपण आता याला शिजू देणार आहोत। एक 15 मिनिटं झालेली आहे। याला छान उकळी येते आणि आता हे तयार होईल। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर आपली अशी ही सुकटवणी तयार आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबतही ही सुकटवणी फार छान लागते। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वर्ल्ड कप क्रिएशनचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।